शापित ही एक अशी कथा आहे जी अंधश्रद्धा आहे किंवा नाही या विषयावर विचार करण्यास भाग पाडते. शिव तब्बल 25 वर्षांनी गावाकडे आला होता. दिवस मावळाच्या वेळेला तो स्टँडवर उतरला. दिवस पावसाळ्याचे होते. आकाशात ढगांची गर्दी व्हायला आता सुरुवात झाली होती. गाडी स्टँडवर आली आणि शिव बसमधून उतरला. त्यानं आजूबाजूला पाहिलं. कुठंच त्याला पुढे जाण्यासाठी रिक्षा नव्हती. आता मात्र बराच अंधार पडायला सुरुवात झाली होती. आता मात्र शिवने गावाकडे पायी जाण्याचा निर्णय घेतला. आपली बॅग खांद्याला अडकून तो चालायला निघाला. बघता बघता बराच काळोख झाला होता. शिवने मागे वळून पाहिलं तर शहर अंधारात गुडूप झालं होतं. आता पडल्या पावलाबरोबर शिवचे विचार वाढत होते. तो गप्प गुमान चालत होता. गावात आपल्याला कोण ओळखेल का? गावातला गावकरी म्हणून लोक आपल्याला स्वीकार करतील का? असे अनेक विचारांचं वादळ शिवच्या डोक्यात सुरू झालं होतं. बघता बघता शिव गावच्या माळरानाच्या उंच टेकडीजवळ आला. एखादा राक्षस अंधारात मांडी घालून बसावा तशी ती टेकडी त्याला दिसत होती. आता अंधार किट्ट पडला होता. रस्त्याने एवढी भयान शांतता होती की एखादा नुसतं शांततेनं मरेल एवढी भयान शांतता. फक्त शिवच्या पावलांचा आणि त्याच्यात चालणाऱ्या श्वासांचा आवाज शिवला येत होता. अधूनमधून कुठंतरी लांब घुबड ओरडायची. कुठेतरी सळसळ करत साप रस्ता अडवायचा. शिवने मोबाईल काढला उजेडासाठी आणि पुढे त्याला एक दगड दिसला. त्या दगडावर लिहिलं होतं फुलगाव 1 किलोमीटर. शिव चालत होता. दोन डोळे मात्र शिवकडे पाहत होती आणि घशातली घशात गुरगुरत होती. बघता बघता शिवने तो माळ कसाबसा ओलांडला आणि पुढं दूरवर त्याला गावचं कंदिलाचं टिमटिमनं दिसलं आणि शिवला थोडा धीर आला. मात्र ते दोन डोळे शिवची तशीच सोबत करत होते. तेवढ्यात शिवला समोरून कोणीतरी कंदील घेऊन येताना दिसलं. बघता बघता ते जवळ आलं. पांढरे केस, हातात कंदील, दाढी वाढलेली, लालबुंद डोळे, हाताची नखे वाढलेली, पायाची बोटे इतर माणसापेक्षा वेगळीच. त्वचा एकदम खरबडीत, ओठ मोठी आणि भुवया लांब सडक असा तो विचित्र होता. हे सारं पाहून शिव पुरता घामाने डबडबला होता. पण त्यानं धीर करून विचारलं, "ओ बाबा, इथून फुलगाव किती लांब आहे?" तसा माणूस जवळ आला. शिवच्या चेहऱ्याजवळ कंदील घेऊन बोलला, "जा, वापस जा. जिवंत राहायचं असेल ना तर वापस जा. जो कुणी इथं आला तो संपला, संपला. जागा रे रात्र वैऱ्याची, जागा रे रात्र वैऱ्याची." असं म्हणून तो माणूस निघून गेला. आता मात्र शिवच्या हृदयाचं पाणी पाणी झालं. शिवनं खिशातून रुमाल काढला आणि घाम पुसत खाली बसला. तर त्याला असा भास झाला कुणीतरी आतून जमीन पोखरतंय. आता मात्र शिव तिथून उठला, पुढे चालायला लागला. तेवढ्यात पाठीमागून जोरात किंचाळत एक मोठा पक्षी आला आणि शिवच्या डोक्यावरून उडून गेला. आता मात्र शिवच्या पायाखालची जमीन सरकली. आता शिव घामाने पुरा न्हाऊन निघाला होता. कोण होता तो विचित्र म्हातारा? कोणती ती दोन डोळे शिवचा पाठलाग करतात? शिवच्या डोक्यावरून उडून जाणाऱ्या पक्ष्याचं नेमकं रहस्य काय? खरोखरच असेल का हा गाव शापित? पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.